अमरावती शहरातील साफसफाई व्यवस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। वेळेवर वेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून मनपा प्रशासन आणि कोणार्क कंपनी विरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे। शहरभर कचऱ्याचे ढीग साचलेले असताना आणि नाल्या तुंबलेल्या असताना कर्मचाऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे। कोणार्क कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला आहे। अमरावती शहरात साफसफाईच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभा राहिला आहे। कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप सफाई कर्मचारी आणि वाहन चालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। सोमवारी वाहन चालकांनी वेतनासाठी कामबंद आंदोलन केले होते। संध्याकाळी चालकांच्या खात्यात वेतन जमा झाले, मात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने मंगळवारी सकाळपासूनच त्यांनी काम बंद ठेवले। संतप्त कर्मचारी थेट आमदार सुलभा खोडके यांच्या निवासस्थानी पोहोचले। यावेळी आमदार खोडके यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने अदा करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेकडे मोर्चा वळवला। मनपा परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महापौर श्रीचंद तेजवानी आणि विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा झाली, मात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेत निवेदन सादर केले। निवेदनात कोणार्क कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे। कंपनीने नवीन वाहनांचा वापर न करणे, होम टू होम कलेक्शन वाहनावर GPS प्रणाली नसणे, आवश्यक कामगारांची नियुक्ती न करणे, EPF आणि ESIC नियमांचे उल्लंघन करणे असे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत। याशिवाय झोन क्रमांक 4 मध्ये फेब्रुवारी 2025 पासून काम सुरू असूनही काही महिन्यांचे EPF आणि ESIC भरले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे त्या कालावधीतील देयकांबाबत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली। सध्या शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत, नाल्या तुंबलेल्या आहेत। काही भागात होम टू होम कचरा संकलनही बंद पडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी आणि धुळवणीचे कामही प्रभावीपणे होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याचा धोका वाढल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। कामगार संघटनांनी कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगमातून कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच पुढील 8 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास महानगरपालिका मुख्यालयासमोर आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। महानगरपालिकेचे आयुक्त, विभागीय आयुक्त, उपमहापौर, महापौर यांना निवेदन देण्याकरिता आलेला आहे। अमरावती महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापनाकरिता 1500 कामगारांची नियुक्ती आहे। 1500 कामगार नियुक्त असताना कोणार्क कंपनी हे फक्त 900 कामगारांवर काम करून घेत आहे, म्हणजे कामगारांची पिळवणूक केली जात आहे। मुद्दा क्रमांक 1, कंपनीला जे महानगरपालिकेने जे निकष ठरवून करारनामा करून दिला होता त्या करारनाम्याप्रमाणे कंपनी काम करत नाही। कामगारांना वेळेनुसार देयक मिळत नाही। त्यांचं सहाय्यक कामगार आयुक्ताच्या निर्देशानुसार जे 6-6 महिन्यांनी त्यांच्यावाले जे दरवाढ होतो 10% ते दिल्या जात नाही। PFचा 25% जो भरणा आहे तो भरला जात नाही। कामगाराच्या सिक्युरिटीसाठी त्यांना गमबूट, हँड ग्लोव्ह, मास्क या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं दिलेलं जात नाही। नागरिकांना पण वेठीत धरल्या जात आहे। आज 5 दिवसापासून कामगारांना वेतन न मिळाल्यामुळे काम बंद आहे। पूर्ण काळ्या ठप्प भरलेल्या आहे। शहरात जागोजागो ढिगारे पडलेले आहे, नाल्यात तुडुंब भरलेले आहे। पावसाळ्याचे दिवस घेता पावसाळ्याच्या दिवसात जंतुनाशक औषधीचा फवारा करणे, दुवारणी करणे हे सुद्धा केल्या जात नाही। म्हणजे अमरावती शहराच्या नागरिकाच्या जीवाशी खेळण्याचा कट कोणार्क कंपनीने करून ठेवलेला आहे। जो कोणार्क कंपनीने 8 दिवसाच्या आतमध्ये अगर सर्व कामगारांचे देयक, त्यांच्या PFचं पूर्ण गोठवारा
ह्या जोपर्यंत मान्य आहेत तर स्वतः लक्ष देऊन ते करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा निकष निघणार नाही. अन्यथा युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने चौकात आंदोलन करण्यात येईल आणि सर्व अधिकाऱ्याच्या दालनासमोर सर्व कामगार उपस्थित होऊन त्यांच्या दालनाला कुलूप लावण्यात येईल. वेळेवर वेतन न मिळाल्याचा आरोप, शहरभर साचलेला कचरा, पावसाळ्यात वाढलेल्या रोगराईचा धोका आणि कोणार्क कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी या सगळ्यामुळे अमरावतीतील साफसफाई व्यवस्थेला प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे. आता मनपा प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर काय निर्णय होतो याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.